महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाना आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूह यांच्या सहकार्यानं देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती तालुका प्रशिक्षणाचा कार्यक्रम धाराशिवच्या उमरगा शहरात दिनांक 29 जानेवारीला संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी त्रिकोळी गोशाळेचे सर्वेसर्वा तथा उमरगा विधिज्ञ मंडळाचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट प्रवीण तोतला हे होते, तर प्रमुख उपस्थिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर यतीन पुजारी, लातूरचे प्रादेशिक सहायुक्त डॉक्टर नाना सोनवणे हे होते। राष्ट्रीय कर्तव्य अभियानाचे संचालक ज्ञानेश्वर शिंदे आणि महाराष्ट्र कृषी भूषण तथा गोकृषी तज्ज्ञ जगन्नाथ तात्या मगर आदी मान्यवरांनी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांना देशी गोवंश आणि त्यावर आधारित शेती उत्पन्न, आर्थिक, सांस्कृतिक आणि शारीरिक भरभराटी यावर सखोल मार्गदर्शन केलं। बाकीच्या सगळ्या फायद्याच्या ठिकाणी हजारो लोक जमतात, स्वार्थाच्या ठिकाणी हजारो लोक जमतात, पण या गोमातेच्या विकासाकरिता आपण जमलेले खरोखर माझ्या मनातून आपल्याबद्दल आदर आहे। आपल्या लेकराचं दूध बंद करून आपल्या लेकराकरिता म्हणजे तुमच्या लेकराकरिता दूध देणारी माता गोमाता आहे। माझ्या जीवनातला किस्सा मी इथं सांगणं अतिशय जरुरी समजतो। 1967 साली माझे वडील इथं राहायला आले उमरग्यामध्ये। तेव्हा कोर्टाला बॅग घेऊन जात असताना, वकील होते ते, कोर्टाला बॅग घेऊन जात असताना रस्त्यात खाटीखाना होता, तिथे एक काळी भोर गाय अशी खुंटीला आवळून बांधलेली होती जवळ आखूड दोऱ्याने, आणि ती गाय रडत असलेली त्यांना दिसली। वडिलांकडे आर्थिक सोय त्यावेळी नव्हती, तेव्हा उदारपादार करून 130 रुपयाला ती गाय नेली। गाय नेऊन तिथं त्या किरायाच्या घरी राहत होते, तिथं त्या वाड्यात ठेवायचं। ते म्हटले इथं ठेवायचं नाही म्हटल्यानंतर त्याचं भाडं ठरविण्यात आलं, त्याला महिना 5 रुपये त्या काळी। त्या परवानगी दिली, पण ते त्याचं शेण मूत्र ह्याच्यामुळे खेडेगावचा असं वाडा असतो ना, ते मध्ये सगळं घाण उरलेलं इथून घेऊन जा, हे किरकिरी केली। म्हणून इकडे येऊन शेतात राहायचा निर्णय घेतला। आता जिथं माझं घर आहे बालाजी नगर मध्ये, त्याची व्हॅल्यू करोडोमध्ये आहे आता। तर ते कधी कधी किरकिरी सुद्धा माणसाच्या पथ्यावर पडते। त्यानंतर बघा, त्या गायीला 28 लेकरं झाले, गायचे आणि त्या लेकराचं, त्या गायींचं सगळ्याचं दूध पिऊन आम्ही 3 भावंड सगळे व्यवस्थित आज सक्षमपणे आज वयाच्या 63व्या वर्षी आपल्या पुढे उभा राहून आपल्याला संवाद साधतोय। 386 कोटीचं गाईचं शेण या देशातून निर्यात झालेलं आहे। कोणकोणत्या देशात गेलेलं आहे? अमेरिका। आणि या शुद्ध देशी गोवंशाचं अतिशय फार असं महत्व आहे। आपल्याकडे अजून एक संस्कृतीमध्ये तुम्ही ऐकलं असेल की गोमय वसते लक्ष्मी गोमूत्रम धन्वंतरी। गाईच्या गोमयामध्ये म्हणजे गाईच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे आणि गाईच्या गोमूत्रामध्ये धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता, तिचा वास आहे असं म्हटलं जातं। याच्या मागे आध्यात्मिक पण कारण आहे आणि त्यामागे काही शास्त्रीय कारण देखील आहे। माशी पूजनीय गाय, जी वंदनीय गाय, आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दीपावलीला पहिला दिवस आपला जो वसुबारस असतो त्या दिवशी गोमातेचं पूजन करून आपण सुरुवात करतो। भारतातल्या कुठल्याही धार्मिक कार्यक्रमामध्ये आपण, कुठल्याही शुभ कार्यामध्ये आपण गोमातेचं पूजन करूनच आपल्या शुभ कार्याला सुरुवात करत असतो। मग कशासाठी आपण या गायला पूजनीय म्हणतो? काय याचं महत्व आहे का? हो, निश्चित याचं महत्व आहे। या देशी गोवंशाचं फार असं महत्व आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी, संतांनी, साधूंनी सांगितलेलं आहे। अनेक भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये या गायीची महिमा सांगितलेला आहे। याचं एक गोविज्ञान आहे। या गायीचं देखील एक विशेष असं विज्ञान आहे की ज्या आधारे मानव पूर्वापार अतिशय वैदिक काळापासून आजपर्यंत हा जगत आलेला आहे। अशा शुद्ध देशी गोवंशाला आपण जर पाहिलं तर आज त्याचं काय स्थिती आहे, आजच्या वातावरणामध्ये आपण जर बघितलं तर याची खूप हेळसांड होते। जसं आता तोतला साहेबांनी सांगितलं, दुर्लक्षित झालेली गाय। कशामुळे दुर्लक्षित झाली? त्याचे काही कारण आहेत। मुळात आपल्याला देशी गायीचं महत्वच माहित नाही, त्यामुळे आपण या गायीपासून दूर होत गेलो किंवा त्या गायीचा सांभाळ करणं, त्याचं संवर्धन करणं, संगोपन करणं सोडून दिलं।
महाराष्ट्र गोसेवा आयोगाने महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या योजना आणलेल्या आहेत. या देशी गोवंशाचं संवर्धन हवं, संगोपन हवं यासाठी विशेष अनुदान त्या ठिकाणी देत आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये गोशाळा आहेत त्या गोशाळांना आम्ही अनुदान देतोय, त्यांना सक्षम करण्यासाठी. त्या ठिकाणी चाऱ्याची व्यवस्था असावी यासाठी चाऱ्याचं विशेष अनुदान त्या ठिकाणी दिलं जातं. त्या ठिकाणी निवास व्यवस्था गायची असावी, त्यांना शेड तयार करायचं असेल किंवा पाण्याची व्यवस्था करायची असेल, त्या ठिकाणचं जे काही भौतिक संसाधन ज्याला आपण म्हणतो ते करण्यासाठी देखील महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग त्या पद्धतीने कार्य करते. आपल्याला विशेष असं कार्य आता करायचं यापुढे, ते म्हणजे शुद्ध देशी गोवंशाचं संगोपन आणि संवर्धन करायचं. आणि आमचा जो उद्देश आहे आजचं हे देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती प्रशिक्षण आयोजित करण्याचा, की या देशी गायीच्या आधारे आपण शेती करावी आणि या शेतीमधून आपण ज्या शास्त्रीय पद्धती आहेत त्या जाणून घ्याव्यात आणि आपलं जीवन समृद्ध करावं, हा आमचा महत्वाचा उद्देश आहे. या कार्यक्रमात उमरगा तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर रमेश गाडेकर यांनी केलं, तर प्रास्ताविक डॉक्टर जितेंद्र पाटील यांनी मांडले आणि आभार डॉक्टर प्रगती पाटील यांनी मानले. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.